अध्याय 15 पुरुषोत्तम योग. परमपुरुषाचा योग. श्री भगवान म्हणाले, अशा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे आणि पाने वैदिक मंत्र आहे. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेली शाखा खाली आणि वर पसरलेली आहे. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रियाविषयी आहे. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि जो मानव समाजाच्या सकाम कर्मांनी बांधले गेली आहे. या वृक्षाची वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याच्या आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेले या वृक्षाच्या निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे वेधून टाकलेले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टी प्रारंभ व विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. जे खोटे प्रतिष्ठा मोह असत्य संघापासून मुक्त आहे, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहे आणि मोह रहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जगतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी आणि वीज प्रकाशित करत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहे. बद्ध जीवनामुळे मी ते मनासहित 6 इंद्रियांची कठीण संघर्ष करीत आहे. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन येतो त्याचप्रमाणे भौतिक जगातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पनाचा एक देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एका प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविषयी समूहाचा उपयोग घेतो. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारचा देहाचा उपयोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही. परंतु त्याला ज्ञानचक्षु आहे, तो हे सर्व पाहू शकतो. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्याचे मन अविकसित आहेत आणि ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचा तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. मी प्रत्येक ग्रह लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतीला जीवन रसाचा पुरवठा करतो. सर्व प्राणीमात्राच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूही संयोग साधतो. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा सकलक आहे आणि वेदाचा ज्ञाताही मीच आहे. च्युत्य अक्षर व अच्युत्य अक्षर असे जीवाचे 2 वर्ग आहे. भौतिक जगात सर्व जीव च्युत्य असतात व आध्यात्मिक जगातील प्रत्येक जीवाला अच्युत्य मानले जाते. या दोहो व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे जो स्वतः अवयवी भगवान आहे आणि तेच त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्याचे पालन पोषण करू शकतात. मी अच्युत्य व अच्युत्य याच्यातील अतीत दिव्य व सर्वत्र असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.
जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न हो. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगुह गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रगट केला आहे. जो कोणी हे जाणले की तो भौतिक होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. अध्याय 15 संपूर्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राधा कृष्ण